रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 252 ते 256. मग कुळा तया अशेखा आणि कुळघातका, एर एरा नरका जाणे आथी, देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष, जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवना तिळोदके कवन अर्पी, तरी पितर काय करीती कैसे नि स्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळापासी, जैसा नखाग्री व्याळू लागे ते शिखांत व्यापी वेगे, तेवी आ ब्रह्मकुळ आघवे आपल विजय. अर्थ, मग त्या वर्णसंकर झालेल्या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्या अशा दोघांनाही नरकात जावे लागते. याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते आणि स्वर्गात असलेले पूर्वज सहज पतन पावतात. त्या भ्रष्ट कुळामध्ये रोज करावयाची धार्मिक कर्मे बंद पडतात, तसेच विशेष प्रकारची करावयाची कर्मेही बंद पडतात. अशा परिस्थितीत पितरांना कोण बरे तिलोदक देणार? अशी स्थिती प्राप्त झाल्यामुळे पितर तरी काय करणार? ते स्वर्गात कसे राहू शकतील? म्हणून तेही नरकात पडलेल्या आपल्या कुळाजवळ येतात. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला सापाने दंश केला असता त्याचे विष ताबडतोब शेंडीपर्यंत सर्वत्र पोहोचते, त्याप्रमाणे एका कुळात पाप घडले तर ते मूळ पुरुषापर्यंत सर्वांस पापात बुडविते. रामकृष्ण हरी.